आणीबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी पराभूत होतील, जयप्रकाश नारायण यांचं हे भाकीत मासेस या पाक्षिकामध्ये छापणं नागपुरातील एका तरुण पत्रकाराला कसं अडचणीचं ठरलं होतं. दिलीप देवधर यांनी एबीपी माझाला तेव्हाचा किस्सा सांगितलाय. मी जयप्रकाशजींचा मासेस पाक्षिकात मुलाखत छापली. त्या मुलाखतीतलं त्यांचं वाक्य होतं, जे माझं हेडलाईन होती, की इंदिरा गांधी आत्ता नाही, म्हणजे या इलेक्शनमध्ये जिंकणार नाही आणि इलेक्शन नंतर संजय गांधी दिसणार नाही, या टाईपचं त्यांचं वाक्य होतं. जेव्हा रिझल्ट लागेल तर जनक्षोभामुळे हे दोघं हारतील, हे जयप्रकाश नारायणांनी मला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. मी ॲज इट इज छापलं आणि तेव्हा सिक्युरिटी किंवा टोटल सिस्टीममुळे जयप्रकाश नारायण माझ्याशी सर्वांसमोर बोलले. ती कॅमेरा इंटरव्ह्यू नव्हता. इतरही याच्या पूर्वी 9 अंक बॅन झाले, त्यामुळे हा अंक बॅन व्हायची तर गॅरंटीच होती. 50 वर्षापूर्वी 25 जून 1975 रोजी देशामध्ये आणीबाणी लावण्यात आलेली होती आणि त्यानंतर लोकशाहीवरती घाला घालण्यात आला होता. आणीबाणीच्या काळातील अनुभवी पत्रकार आणि तुरुंगवास भोगणारे मिसा बंदिवान सुधीर पाठक यांनी आणीबाणीच्या आठवणी जागवल्यात. ऐकूयात. 25 तारखेच्या रात्री जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटायला गेले, ही बातमी फुटू नये म्हणून दिल्लीमध्ये वीज घालवण्यात आली होती अनेक ठिकाणी. तेच झालं की ही बातमी काँग्रेसवाल्यांना, म्हणजे विशेषतः इंदिरा गांधींना असं वाटत होतं की लगेच फुटू नये आणि वृत्तपत्र तर छापतीलच. तर काही ना काही सुखसुखी बाहेर होतीच की काहीतरी होत आहे, काहीतरी घडामोडी चालल्या आहेत, जेपींची सभा आहे त्याचं कव्हरेज येईल. या सगळ्याचा परिणाम असा आला की 26 तारखेच्या पहाटे सर्व दिल्लीमधले सगळे वृत्तपत्र एका मार्गावर आहेत. बहादूरशाह जफर मार्ग असं त्याचं काहीतरी नाव. त्या सगळ्या वृत्तपत्रांमधली वीज गेली. मदरलँडपासून सगळे मदरलँड होतं, इंडियन एक्सप्रेस होतं, सगळे वृत्तपत्र. त्याच्यामुळे कुठलेही वृत्तपत्र 26 तारखेला सकाळी दिल्लीच्या मार्केटमध्ये आलं नाही. हीच अवस्था काही अजून शहरांमध्ये झाली, जयपूर वगैरेमध्ये, जिथे त्याला PTI UNIने बातम्या देणं वगैरे हा भाग नव्हता, म्हणजे आला नव्हता. त्याच्यामुळे त्या वृत्तपत्रांना ते कळलं नव्हतं. आजच्यासारखे माध्यमही नव्हते, आजच्यासारखे फोनही नव्हते. त्याच्यामुळे ही माहिती कळवणं सगळ्यांना कठीण जात होतं. मग 26 तारखेला मात्र सगळ्यांना की देशात काहीतरी चुकीचं घडतं आहे, काहीतरी घडतं आहे ह्याची माहिती होणं सुरू झालं. आणि मग 26 तारखेलापासून आणीबाणीचा खरा बडगा लोकांना बसणं सुरू झालं, वृत्तपत्रांना बसणं सुरू झालं.